हाय गाईज, वेलकम टू अवर चॅनल संजीव. तर तुम्हाला माहिती आहे आपण एक बिझनेस सिरीज सुरू केली आहे आणि याचा तो पार्ट 2 राहणार आहे. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं की आपण इलेक्ट्रिक एसेन्शियल्स ह्या कॅटेगरीमध्ये काम करणार आहोत. तर नक्की काय काम करणार आहोत? तर मी असा बिझनेस निवडला आहे इलेक्ट्रिक एसेन्शियल्समध्ये, तो आपल्या रेग्युलर यूजमध्ये आहे. ते म्हणजे LED बल्ब, LED ट्यूबलाईट्स आणि रोप लाईट, त्याच्यानंतर आणि त्याच्याबरोबर लागणारे इतर साहित्य. तर ह्या बिझनेससाठी मी एक कंपनी निवडली आहे, ती म्हणजे प्रेस्टिज. तर ही कंपनी तुम्हाला प्रोव्हाइड करते LED बल्ब्स, LED ट्यूबलाईट्स आणि LED मध्ये जे साहित्य आहे ते सगळे प्रोव्हाइड करतात. इलेक्ट्रिक एसेन्शियल्स पण हे प्रोव्हाइड करतात. ते हळूहळू आपण कॅटेगरी वाढवणार आहोत. सुरुवातीला आपण ह्या कंपनीचं जे बल्ब सेगमेंट आहे ते आपण एक्सप्लोर करणार आहोत किंवा त्याचं आपण डिस्ट्रीब्यूट करणार. तर याचा बिझनेस मॉडेल नक्की काय राहणार आहे? तर आपण हे पूर्ण ऑफलाईन पद्धतीने करणार आहोत. ऑफलाईन डिस्ट्रीब्युशन असणार आहे आणि ऑफलाईन पद्धतीने हे आपण विक्री करणार. आपली स्ट्रॅटर्जी काय राहणार आहे? आपण हे सगळ्यात लो कॉस्टमध्ये पहिलं मार्केटमध्ये आहे. जोपर्यंत आपलं नाव होत नाही, जोपर्यंत कस्टमर स्वतःहून विचारत नाही की बाबा याच्याकडे जा, याच्यावरचा प्रोडक्ट खूप स्वस्त आहे आणि खूप क्वालिटीदार आहे. म्हणजे आपण पहिलं तर आपले असं आहे की 2 महिने आपण एकदम लो मार्जिनने काम करणार आहोत, 5-10% काम करणार. हळूहळू जसं की आपली ब्रँड नेम वाढत आहे, जसं की आपला प्रोडक्ट डिस्ट्रीब्यूट खूप होतो आहे, तेव्हा आपण काय करणार आहोत, मार्जिन वाढवणार. तेव्हा आपल्याला जो रिअल इन्कम आहे किंवा रिअल कॅश आहे ती आपल्याला भेटणार. तोपर्यंत आपल्याला आपला ब्रँड अवेअरनेस किंवा ब्रँड कळण्यापुरता आपल्याला प्राईस थोडी लो ठेवायला लागणार आहे. आणि जे प्रोडक्ट आहेत किंवा त्यांना आपण म्हणतो ते यूज टू प्रोडक्ट, सॅम्पल प्रोडक्ट्स हे आपण देणार. जसं की मी तुम्हाला सांगितलं, आपण जी कंपनी निवडली आहे ती प्रेस्टिज आहे आणि त्याचे सॅम्पल प्रोडक्ट्स आहेत ते हे. तर आपल्याकडे इथे काय काय दिलेलं आपण बघू शकतो. जसं की LED लाईट्स आहेत, वेगवेगळ्या टाईपचे लाईट्स आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला बघू शकतो मार्बल सरफेस पॅनल आहे. त्याच्यानंतर बघितलं इथे फॅन बॉक्स दिलेला आहे आपल्याकडे, स्विचेस आहेत, त्याच्यानंतर कॉम्बो स्पॉटलाईट आहेत. आणि हे सगळे आपले प्रोडक्ट्स आहेत ते तुम्ही इथे बघू शकता. म्हणजे असं आपण करायचं नाही आहे, पण हे भारी वाटतंय बघा. तर हे आम्ही करायचं कसं आहे, आपल्याला यांचंच खेळ करायचं आहे. आपल्याला काय अचीव करायचं आहे ते आपण असंच खेळ करणार आहोत. आणि हेच आता आपलं राहणार आहे. खूप टेन्शनने किंवा खूप प्रेशरने कुठलंही काम करू शकत नाही माणूस. इझिली जेवढं शांत डोकं राहील तेवढं चांगलं बिझनेस आणि तेवढं चांगलं तुम्ही करू शकणार आहात. हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. तर हे चालूच राहील. तर आपण हे आता हे सगळे प्रोडक्ट्स आहेत, यांचं पूर्ण कॅटलॉग आहे. तर आपलं पहिलं असणार आहे की आपल्याला कंपनीने एक माणूस दिला आहे जो रिटेल शॉपमध्ये जाणार आहे आणि त्यांना आपले प्रोडक्ट्स एक्सप्लेन करणार आहे किंवा आपले जे कॅटलॉग आहे तो सगळ्यांना देणार आहे आणि तो सांगणार आहे की हे आमच्याकडे प्रोडक्ट्स भेटणार. म्हणजे हे आपल्याला एक ते ॲडव्हान्टेजमध्ये आहे. डिसॲडव्हान्टेज माझ्या याच्यात येतो. कसं मी आता स्टुडंट असल्यामुळे माझ्या कॉलेजमध्ये मला जायला लागतं, तिथे अटेंडन्स माझी कंपल्सरी आहे. मग मला ह्याला खूप कमी वेळ, म्हणजे आठवड्यातून 3 किंवा 2 दिवस मी ह्याला देणार आहे, असा आम्ही प्रोजेक्ट असणार आहे. तर हे आता हेच आता डिसॲडव्हान्टेज आणि ॲडव्हान्टेज आहे. बाकी म्हणायला गेलं तर माझं आता जे डीलरशिप आहे ही आता मला मिळाली, जो माणूस आहे तो पण मला मिळालेला आहे. आता उद्यापासून म्हणू शकतो किंवा आता ते चालू राहील. जसे मला रिटेल शॉप्स भेटणार तसे मला ऑर्डर्स भेटणार आहे. आणि ऑर्डर्स किती मिळत आहेत, किती पर्सेंटेजने माझी ग्रोथ होते हे मी मग तुम्हाला पुढच्या व्हिडिओ जसं चालू राहील ते सांगणार आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आता एवढंच झालं आहे की मी स्टार्ट केलेलं आहे. माझी इन्व्हेस्टमेंट आहे ती मी टाकलेली आहे आणि जे प्रोडक्ट्स आहेत किंवा जी रेंज मला मिळाली आहे ती ते तुमच्या समोर आहे. तर इथं आला आहे इन्व्हेस्टमेंटचा. तर ह्यासाठी मी इनिशियल इन्व्हेस्टमेंट 45,000 केलेली आहे माझ्याकडून. तर ही इन्व्हेस्टमेंट मी आता दिलेली आहे. आता माझं आता -45,000 चालू आहे. जसं प्रॉफिट येईल, जसं मला पेमेंट येईल ते तुम्हाला आता पुढे दिसणार आहे. एक्झिक्युशन कसं आहे ते आता इथनं सुरू होणार आहे. पहिला जो सेटअप होता, जी आयडिया होती ती आता सुरुवात आता ह्या व्हिडिओपासून होणार आहे. तर मी पण आता काय प्लॅन करत असाल तर सुरू करा, व्यवस्थित करा. सगळे जे स्टेप्स तुम्हाला मिसिंग आहेत ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते मिळाले, तर ह्या व्हिडिओमधून शिकून तुम्ही ते पुढे कंटिन्यू करा. तुम्हाला हे तुमच्या बिझनेससाठी ऑल द बेस्ट.